माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज मी अशी रेसिपी दाखवणार आहे जी बहुतेक सगळ्यांना आवडणारी आहे आणि ती मध्ये खूप व्हायरल पण झाली होती। ती म्हणजे दही तडका। आता दही तडका हा खरंच भाताबरोबर किंवा पोळीबरोबर आणि मुख्यतः पराठ्याबरोबर खूप टेस्टी लागतो आणि हा करायला पण खूप सोपा असतो आणि वेळ पण जात नाही। तर त्याच्यामुळे हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो ज्यांना वेळ नाहीये जास्त आणि पटकन काहीतरी भाजीच्या ऐवजी ऑप्शन म्हणून हा आपण करू शकतो। तर अशा दही तडक्यासाठी जे साहित्य आहे ते पण कमी लागतं। तर आता आपण बघूया की मी दही तडका कसा करते। तर आता याच्यामध्ये मी काय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अर्थातच दही तडका आहे तर दही, त्यात मी थोडीशी साखर घालून घेतली आहे आणि नंतर याला छान फेटून घेऊया आपण या दह्याला। त्यानंतर बेसिकच मसाले आपल्याला लागणार आहे, जसं की हळद, तिखट, धने जिरे पूड, त्यानंतर हिंग आणि मीठ। आणि त्याचा रंग छान येतो जर आपण ही काश्मीरी लाल मिरचीची जी पावडर मिळते ना ती घातली तर त्याचा रंग छान दिसतो, म्हणून मी ती पण घालणार आहे। आणि ती तिखट नसते त्याच्यामुळे मग थोडंसं तिखट घालणार आहे। आणि त्याच्यानंतर फोडणीमध्ये आपण घालणार आहे कांदा, बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी घेतलाय, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर ही अशी मिरची जी स्लिट करून घेतली आहे। तुम्हाला जर मिरची नको असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता, पण याची पण टेस्ट छान येते। आणि कोथिंबीर, बस एवढ्या साहित्याने आपला एकदम टेस्टी असा दही तडका तयार। पहिले कढईमध्ये तूप घालून घेतलं, मग त्याच्यानंतर त्याच्यात घातलं जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरची आणि लसूण घालून छान परतून घेतलं। मग त्याच्यानंतर त्यात कांदा घातला आणि तो पण छान परतून घेतला। आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलं, त्याने रंग खूप सुंदर येतो। आणि त्याच्यानंतर जे आपले रेग्युलर मसाले होते ते सगळे घातले, जसं धने जिरे पूड, तिखट, हळद। आणि मग छान दही फेटून घेतलं आणि हे फेटलेल्या दह्यामध्ये मी साखर पहिलेच मिक्स केली होती। मग आता दही घालायच्या पहिले मी गॅस बंद करून टाकला आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये दही घातलं आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि मग कोथिंबीरीने गार्निश केलं। तर असा हा अमेझिंग दही तडका तयार झाला, जो की मी जसं पहिलेच म्हटलं की पराठ्याबरोबर तर सगळ्यात उत्तम लागतो। आणि जर तुम्ही इवन बटाट्याचा पराठा किंवा मेथीचा पराठा असेल ना त्याच्याबरोबर सुद्धा हा खूप छान लागतो। नेहमी आपण या पराठ्यांबरोबर बटाट्याची भाजी करतो किंवा उकडलेली भाजी करतो बटाट्याची किंवा तेलावरची भाजी करतो, पण त्याच्याऐवजी जर तुम्ही हा दही तडका ट्राय केला तर तुम्हाला भाजी पण करावी लागणार नाही आणि त्या पराठ्याची टेस्ट अजून इन्क्रीज होईल। तर असा हा दही तडका आज आपण बघितला। नवनवीन रेसिपींसाठी आणि अजूनही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओ तितकंच, परत लवकरच नवीन व्हिडिओत भेटूया।